नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी सलग तिसऱ्यांदा यश मिळवलंय. ममता दीदींच्या टीएमसीला 215 पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं दिसतंय. ममता दीदींनी विजयाची हॅट्रिक केली. गेल्या विधानसभेपेक्षा जास्त जागा जिंकत यंदा ममता दीदींनी विजय मिळवला. दीदींचा नंदीग्राममधून मात्र पराभव झालाय. जवळपास 1600 मतांनी ममता दीदींचा पराभव झाला. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला. ममता बॅनर्जींनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवरती हल्लाबोल केलाय. निवडणूक आयोगानं भाजपचा प्रवक्ता म्हणून काम केल्याचा घणाघाती आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. तसंच मसल पॉवरचा वापर करून सुद्धा विरोधकांना निवडणूक जिंकण्यात यश आलं नसल्याचं ममता दीदी म्हणाल्या. जिंकलो, आता कोरोनाला हरवूया, असंही त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केलंय. केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला यापुढेही सहकार्य करत राहील असं ट्विट मोदींनी केलंय. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं मोदी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलंय. ममता बॅनर्जी बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकट्यानं लढत होत्या, असं ट्विट ठाकरेंनी केलंय. पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि संबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनानं स्वीकारायला हवा होता, परंतु ज्या पद्धतीनं तिथे जे चाललंय त्याला रडीचा डाव इतकंच म्हणता येईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या कारनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री एक ट्विट केलं. त्यात त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी गौप्यस्फोट केल्याचं म्हटलंय. शरद पवारांनी सर्व भाजप विरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडलं, त्यामुळे मतविभागणी रोखली गेली. याचा फटका भाजपला बसला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, असं वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा अर्थ शरद पवारांचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये अदृश्य हात होता, असं देखील आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. राज ठाकरे यांनी देखील ममता दीदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. संघर्ष करून तुम्ही बंगाल पुन्हा जिंकलाय, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तामिळनाडूमध्ये डीएमकेनं विजय मिळवला. विजय मिळवणाऱ्या स्टॅलिन यांना देखील राज यांनी शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगालमध्ये आम्ही 3 जागांवरून मारलेली मजल मोठी आहे. बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेस मुक्त झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बंगालमध्ये उजव्या विचारांचा पाया रोवला गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं. बंगालमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. 80 जागांवरतीच भाजपला यश मिळताना दिसतंय. भाजपनं बंगालमध्ये परिवर्तन होणार असल्याचा दावा केला होता. त्यासाठी मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगालमध्ये तळ देखील ठोकला होता. असं असताना भाजपला बंगालमध्ये विजय मिळवता आलेला नाही. पश्चिम बंगालमधून डावे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. काँग्रेसला एकही जागा मिळालेली दिसत नाही, तर डाव्यांना 1 जागा मिळवता आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं अनेक निर्बंध घातले होते. मात्र 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्यांच्या कार्यकर्त्यांनी या नियमांना हरताळ फासलाय. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. बंगालची वाघीण जखमी असताना त्यांनी एकहाती विजय मिळवल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच मोदींसह संपूर्ण भाजप बंगालमध्ये असताना ममता दीदींनी विजय मिळवल्याचं राऊत यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये भाजपसह पंतप्रधान मोदींनी पूर्ण ताकद लावली. केंद्राचे काही मंत्री पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. मात्र असं असतानाही ममता बॅनर्जींनी विजय मिळवल्याचं छगन भुजबळ म्हणाले. ममता बॅनर्जी विरुद्ध सर्व अशी परिस्थिती असतानाही त्यांनी विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी देशातील शक्तिशाली लोकांनी पूर्ण क्षमता लावली, पण त्यांना ते शक्य झालं नसल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर भाजपला यापेक्षाही कमी जागा मिळाल्या असत्या. या निवडणुकीतून भाजपला बहुमत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांचं भाकीत खरं ठरताना दिसतंय. आता प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतिकार म्हणून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर राजकारणात जाणार असल्याची माहिती मिळतेय. आसाममध्ये भाजपनं सत्ता राखण्यात यश मिळवले. आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल
यांच्या या आपल्या मित्र पक्षांसह भाजपनं राज्यात दणदणीत विजय मिळवलाय. काँग्रेसनं अनेक पक्षांना बरोबर घेऊन उभ्या केलेल्या महाआघाडीचा पराभव झालाय. भाजप प्रणित आघाडीनं 70च्या पुढे जागा जिंकत बहुमताचा आकडा सहज ओलांडला. तमिळनाडूत सुद्धा भाजपला फारसा करिश्मा करता आलेला नाही. तमिळनाडूत डीएमकेनं 155 पेक्षा जास्त जागांवरती आघाडी घेतली. स्टॅलिन यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत दिसतंय. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव झालाय. केरळमध्ये पुन्हा एलडीएफनं सत्ता राखली आहे. दुसऱ्यांदा एलडीएफला यश आलंय. 140 पैकी एलडीएफला 99 जागांवर यश मिळालं तर यूडीएफला 41 जागा राखण्यात यश आलंय. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये एनआर काँग्रेस भाजप आघाडीला बहुमत मिळाले आणि गेली 5 वर्ष सत्ता भूषवलेल्या काँग्रेसचा तिथे दारुण पराभव झाला. पुदुच्चेरी विधानसभेच्या 30 पैकी 15 पेक्षा अधिक जागा एनआर काँग्रेस भाजपच्या आघाडीनं जिंकल्यात. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव झालाय. भाजपचे समाधान अवताडे विजयी झालेत. समाधान अवताडे यांचा 3716 मतांनी विजयी झालाय. पंढरपुरात भाजप उमेदवाराचा विजय झालाय आणि याबद्दल जनतेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आभार मानलेत. महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात जनतेनं मतदान केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पंढरपूरचा विजय हा महाविकास आघाडी सरकारचा राग दर्शवणारा असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं पाटील म्हणाले. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झालाय आणि त्यांच्या पराभवाला स्थानिक मुद्दे कारणीभूत असल्याचं नाना पटोले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी टोला लगावला. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवार मंगला आंगडी विजयी झाले आहेत. त्यांनी 2903 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार जारकीहोळी यांचा पराभव झालाय. मुंबईतील लसीकरण आज देखील बंद असणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेता येणार नाही. लसीचा तुटवडा असल्यामुळे आज लसीकरण होऊ शकणार नाही. मात्र 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू आहेत. नागपूर शहरातील 45 वर्षांहून अधिक वय असलेल्यांचं लसीकरण आज बंद राहणार आहे. तर 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सुटिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या 3 केंद्रांवरती सुरू राहील. तर 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. राज्यामध्ये दिवसभरात काल 56,647 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर 669 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दिवसभरात 51,356 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात 6,68,353 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूरमध्ये दिवसभरात कोरोनामुळे 112 लोकांचा मृत्यू झालाय तर 5,007 नव्या रुग्णांची भर पडली आहे. समाधानाची बाब म्हणजे 6,376 जण कोरोनामुक्त झालेत. राज्यातील 13 लाखांपैकी 11,10,000 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कामगारांच्या खात्यात आतापर्यंत 166 कोटी 63 लाखांच्या वर मदत दिल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय. देशातील अनेक राजकीय बड्या व्यक्तींवर दबाव टाकणाऱ्या किंवा व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे आपल्याला त्रास होत असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलं होतं. पूनावाला यांनी पोलिसांना माहिती द्यावी, चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवेशद्वार असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये मिशन ब्रेक द चेनची कडक अंमलबजावणी सध्या सुरू आहे. जिल्ह्यातून येणाऱ्यांची कडक चौकशी करण्यात आली आहे. तर ई पास असेल तरच जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जातोय. मात्र अनेक जण बोगस ई पास घेऊन जिल्ह्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. काही लोकांवरती गुन्हे देखील दाखल झालेत. रायगडमधील पोस्को कंपनीच्या भंगारावरून सुतारवाडीमध्ये हाणामारी झाली. महाडचे आमदार गोगावले यांच्या मुलाची गाडी फोडण्यात आली. ट्रक आणि कारसह 25 गाड्या फोडण्यात आल्या. सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोर 2 गटात हाणामारी झाली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र या हाणामारीत एकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
डहाणू लोकसभा क्षेत्रातून 5 वेळा खासदारपदी निवडून आलेले दामू शिंगडा यांचं निधन झालं. रविवारी संध्याकाळी वसई येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचं निधन झालंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी कोश्यारींची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती दिली आहे. राजभवन इथे जाऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या माळशेज घाटाच्या खाली असलेल्या गावांमध्ये हा गारांचा पाऊस झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं. गारांमुळे अनेक घरांची कौलं आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या गेल्या. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं बहुतांश भागामध्ये हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि यावेळी वीज कोसळून बीड तालुक्यातील गर्भवती महिलेसह केज तालुक्यातील अन्य एका महिलेचा मृत्यू झालाय. तर अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील 5 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. बुलढाणा शहरामध्ये काही तास मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी गारा पडल्या. उकाड्यापासून बुलढाणाकरांना थोडा दिलासा मिळालाय. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह शिरपूर, नंधारा, चांडस परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी भुईमूग, सोयाबीन या पिकांचं आंब्याचं आणि टरबूजाचं नुकसान होणार असल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजेचा कडकडाट आणि जोरदार पाऊस असं वातावरण होतं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. नांदेड आणि आसपासच्या तालुक्यामध्ये हा अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी देखील साचलं होतं. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. इतरही स्पीड न्यूज पाहणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत आणि पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. देशातलं कोरोनाचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य तज्ज्ञांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशभरातलं कोरोनाचं संकट पाहता सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला देण्यात आलाय. मात्र लॉकडाऊन लावण्यापूर्वी त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम कमीत कमी होतील याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे असं देखील न्यायमूर्ती चंद्रचूड, एल नागेश्वर राव आणि एस रवींद्र भट यांच्या बेंचनं सांगितलं. अशी माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे. ज्या नागरिकांवर लॉकडाऊनचा परिणाम होऊ शकतो त्यांच्यासाठी खास उपाय योजले जावेत असं देखील कोर्टानं म्हटलंय. ऑक्सिजन सिलेंडर्स, फ्लो मीटर्स आणि कोरोनाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधं आता एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकली जाणार नाहीत. एमआरपीपेक्षा अधिक किमतीमध्ये औषधं विकली जात असतील तर त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्ली हायकोर्टानं केजरीवाल सरकारला केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. पत्र लिहून त्यांनी देशातील नागरिकांना मोफत लस देण्याची मागणी केली आहे. तसंच नागरिकांना ऑक्सिजन आणि इतर सुविधा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. हरियाणामध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. सीएम मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान राज्यातील कोणतीही व्यक्ती अनावश्यकपणे घराबाहेर पडू शकणार नाही किंवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पायी किंवा वाहनानं फिरू शकत नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं मॉडर्नाच्या कोरोनावरील लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्याशिवाय ॲस्ट्राझेनेका, फायझर बायोटेक आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. कोरोना संकटात अमेरिकेकडून भारताला मदतीचा हात पुढे करण्यात आलाय. 1,25,000 रेमडेसिवीरची इंजेक्शन्स भारताला देण्यात आली आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सनं आयपीएल 2021 मध्ये हैदराबादचा पराभव केलाय. 55 धावांनी हैदराबादचा पराभव करण्यात आलाय. शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या शानदार खेळीच्या बळावरती दिल्लीनं पुन्हा विजयाचं शिखर पार केलं. दिल्लीनं पंजाबवर 7 विकेट्सनं मात केली आणि पंजाबनं दिलेल्या 167 धावांचं आव्हान दिल्लीनं 18व्या ओव्हरमध्येच पार केलं. 167 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉनं दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल याच्या पोटात दुखू लागल्यानं शनिवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राहुलला आंत्रपुच्छाचा आजार असल्यामुळे
त्याचं निधन झालंय आणि त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान राहुलच्या अनुपस्थितीमध्ये मयांक अग्रवालकडे पंजाबचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. भारतीय क्रिकेट मंडळाच्या नियामक समितीमधील रुंगठा यांचं कोरोनामुळे निधन झालंय. राजस्थानकडून खेळताना त्यांनी आतापर्यंत 2717 धावा केल्या होत्या आणि निवृत्तीनंतर 1998 मध्ये राष्ट्रीय निवड समितीमध्ये मध्य विभागाकडून त्यांनी स्थान मिळवलं होतं. अभिनेता कार्तिकने एक फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय. मास्क घाला अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा संदेश त्यानं या फोटोमधून दिलाय. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी ही माहिती दिली आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांमुळे दिलीप कुमार यांची तब्येत आता पूर्ण बरी आहे असं त्या म्हणाल्या. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवाहन, मास्क घाला आणि सर्वांनी सुरक्षित राहा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.